आज दीप्ती दिवसभर दुकानात अस्वस्थ मूडमध्ये होती. मनात खळबळ माजली होती. सकाळी घरातून बाहेर पडताना आई म्हणजेच दीप्तीच्या सासूने हळू आवाजात सांगितले होते की बेटा संध्याकाळी घरी लवकर ये. लवकर घरी ये याचा अर्थ तिला चांगलाच समजला होता. त्यामुळे ती दिवसभर बेचैन राहिली. तिला शेजारच्या बेलानेही 2-3 वेळा अडवलं. काय झालं दीप्ती, आज एवढी उदास का दिसत आहे? दीप्ती हसली. 5 वाजता बेला आणि प्रज्ञाच्या समोरच्या महिलेला दुकान सांभाळायला सांगून ती घरी गेली. अंकुर निघून जाताच त्याने तिच्या पायाला मिठी मारली. आईने तिला चहा दिला आणि तयार व्हायला सांगितले. चहा पिऊन दीप्तीने हात आणि चेहरा धुतला, कपडे बदलले आणि तयार झाली. सासूने जबरदस्तीने गळ्यात साखळी घालून बिंदी लावली. ठरलेल्या वेळी विनय आणि त्याचे आईवडील दीप्तीला भेटायला आले. दीप्तीचा फोटो पाहून त्यांनी तिला आधीच पसंत केले होते. आज एक प्रकारे आम्ही या प्रकरणाची खातरजमा करून लग्नाची वेळ काढण्यासाठी आलो होतो. विनयच्या आईने शगुन दिले आणि एक प्रकारे दीप्तीला तिची सून बनवले. दीप्तीचे डोळे भरून आले. तसेच एके दिवशी सासूने शगुन देऊन दीपकसाठी तिचा स्वीकार केला. तेव्हा माझ्या मनात खूप उत्साह होता. नवीन आयुष्यात प्रवेश केल्याचा आनंद, नवीन कुटुंबाशी जोडल्याचा आनंद. आणि आज त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत आहे. पण मनात आनंद आणि उत्साह नाही. उलट मन उदास आणि विझले आहे. रात्री अंकुरने दीप्तीच्या गळ्यात हात घालून प्रेमाने विचारले, मम्मी ते काका आजोबा कोण होते? ते तुझ्या आजोबांचे मित्र आणि त्यांचे कुटुंब होते. दीप्ती त्याच्या डोक्याला प्रेमाने हात लावत म्हणाली. अंकुर तिला चिटकून झोपी गेला. पण दीप्तीला रात्री उशिरापर्यंत झोप येत नव्हती. दीप्तीचा 6 वर्षांपूर्वीच दीपकशी विवाह झाला होता. दिवसभर आपुलकीचा वर्षाव करणारा एक प्रेमळ नवरा. आणि सासरच्या मंडळीमुळे दीप्तीला जणू तिला दोन्ही जगाचे सुख मिळाले होते. दीप्तीचे आईवडील लहानपणीच वारले. ती तिच्या मामा आणि मामीकडे वाढली. त्यांनी तिला चांगलेच जपले. तरीही दीप्तीचे मन कोणाला तरी आईबाबा म्हणण्याची तळमळ करत राहिले. लग्नानंतर दीपकच्या आईवडिलांनी तिला खूप प्रेम दिले. दीपक त्यांचा एकुलता एक मुलगा होता. दीप्तीच्या रूपाने त्यांना मुलगीही मिळाली. वर्षभरातच अंकुरचा जन्म झाला. दीप्ती आणि दीपक यांच्यातील प्रेमाचा अंकुर. दीपकला मुलगी हवी होती, तरीही मुलगा झाला म्हणून तो आनंदी होता. त्यांनी अतिशय प्रेमाने त्याचे नाव अंकुर ठेवले. दीप्ती तिच्या नवीन कुटुंबात खूप समाधानी आणि आनंदी होती. सर्वांच्या प्रेमात आणि अंकुरच्या संगोपनात ती तिच्या बालपणातील वंचित जीवन आणि आईवडिलांचे अकाली निधन विसरून गेली होती. आता दीप्तीची आयुष्याची काहीच तक्रार नव्हती. ती सर्व प्रकारे सुखी, संपन्न आणि समाधानी होती. पण क्रूर नियतीला दीप्तीचे हे सुख आवडले नाही. किरकोळ ताप असताना घेतलेल्या औषधाच्या रिॲक्शनमुळे दीपकची प्रकृती इतकी बिघडली की अवघ्या 3 दिवसात त्याचा मृत्यू झाला. दीप्तीचे मन कोरे झाले. 4 दिवसांपूर्वीचा हसणारा दीपक इतका अचानक गायब झाला की आज जगात कुठेही त्याचा माकमूसही उरला नाही. दीप्तीचा संसार उद्ध्वस्त झाला. छोट्या अंकुरचे रडणेही त्याला ऐकू येत नव्हते. तो फक्त 2.5 वर्षांचा होता आणि त्याच्या मनातून वडिलांची सावली नाहीशी झाली होती. दीपकच्या आईवडिलांनी जड अंतकरणाने हा अपघात सहन केला आणि अंकुर आणि दीप्तीची काळजी घेताना आपलं दुःख विसरायला सुरुवात केली. काही महिन्यांनंतर दीप्ती थोडी शांत झाली आणि अंकुरची काळजी घेण्यात तिचा वेळ घालवू लागली. त्यांच्या घराजवळ एक छोटासा बाजार होता. तिथे वरच्या मजल्यावर महिला मार्केट होते. अनेक गृहिणी तेथे आपले व्यवसाय चालवत होत्या. कुणी पार्लर, बुटीक, कुणी शिवण, पेंटिंग क्लासेस. घरच्या कामातून निवृत्त झाल्यानंतर महिला आपापल्या दुकानात येत असत. सगळ्या मैत्रिणी बसायच्या, आपापले दुःख, आनंद शेअर करायचे आणि काही सर्जनशील कामही करायचे. दीप्तीच्या सासऱ्यांनी तिला तिथे दुकानही मिळवून दिले. नियमानुसार दीप्ती अंकुरला शाळेत पाठवून दुकानात यायची. आजूबाजूच्या ग्राहकांशी आणि बायकांशी बोलण्यात पूर्ण दिवस जात असे. ती बेला आणि प्रज्ञाच्या खूप जवळ आली होती. आता ती पुन्हा नॉर्मल होऊ लागली. पण आईवडिलांना तिच्या भविष्याची चिंता वाटू लागली. ते तिच्या पुनर्विवाहासाठी मुलगा शोधू लागले. त्यांची काळजी देखील स्वाभाविक होती, कारण ती फक्त 26 वर्षांची होती. डोंगरासारखं तिचं आयुष्य एकटी कसं घालवणार? दीप्ती पुन्हा लग्न करायला अजिबात तयार नव्हती. पण सासू-सासऱ्यांच्या वाद आणि विनवणुकीपुढे तिला नद्दे घ्यावे लागले. 1-2 ठिकाणी शोध घेतल्यावर त्यांना विनय आणि त्याचे कुटुंब खूप आवडले. सर्व गोष्टी ठरल्या होत्या. लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. मग एके दिवशी आईने सांगितले की विनय अंकुरला दत्तक घ्यायला तयार नाही. जणू दीप्तीवर विजांचा कळकळाट झाला होता. नियतीने त्या निरागस मुलाकडून बापाचे प्रेम हिरावून घेतले आहे. आता आईही हिरावून घेणार का? आई, मी हे लग्न करणार नाही. मी अंकुरपासून वेगळं राहू शकत नाही. विनयला सांग की त्याला माझ्याशी लग्न करायचं असेल तर त्याला माझा अंकुरलाही दत्तक घ्यावं लागेल. नाहीतर मला या नात्यात रस नाही. दीप्तीने स्पष्ट शब्दात सांगितले. असं बोलू नकोस बेटा. आम्ही अंकुर सोबत आहोत. तुझ्या लग्नाची बातमी सगळीकडे पसरली आहे आणि मला खात्री आहे की तू तुझ्या चांगल्या वागण्याने विनयचे मन जिंकशील. त्यामुळे एक दिवस तो अंकुरला नक्कीच स्वीकारेल. मग अंकुरला दोन्ही पालक मिळतील. आईने दीप्तीला समजावले. असहाय्य दीप्तीने तिच्या आईच्या युक्तिवादांना तोंड दिले आणि तिला मिठी मारली आणि रडली. अंकुरचा विचार करून तिचे हृदय धडधडू लागले.
त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी दीप्ती आणि विनय यांचे लग्न साध्या सोहळ्यात झाले. काही दिवस विनयच्या आईवडिलांसोबत राहिले, नंतर दिल्लीला परतले. दीप्ती नवीन घर, नवीन वातावरण आणि नवीन नात्यात स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागली. विनय हा अतिशय हुशार, प्रेमळ आणि काळजी घेणारा जीवनसाथी होता. दीप्ती खूप आनंदी होती. हीच गोष्ट तिला त्रास देत राहिली की विनयने तिची प्रेमाची तळमळ समजून अंकुरलाही दत्तक घ्यावे अशी तिची इच्छा होती. मात्र विनय त्याच शहरात राहत असल्याने दीप्तीला धीर दिला. तो ऑफिसला जाताच ती तिची घरची कामे उरकून तिच्या दुकानात जायची. वडीलही अंकुरला दीप्तीकडे शाळेतून सोडायचे. दीप्ती दुपारभर अंकुरसोबत वेळ घालवायची. ती त्याचे लाड करायची. पण संध्याकाळी जेव्हा ती घरी यायची तेव्हा अंकुर तिचा पदर धरून रडायचा. तेव्हा दीप्तीचे मन दुखावले जायचे. मोठ्या कष्टाने ती त्याला पुन्हा भेटण्याचे वचन देऊन डोळ्यात अश्रू आणत त्याचा निरोप घेत असे. अंकुरचा रडणारा चेहरा रात्रभर तिच्यासमोर दिसत होता आणि तिला झोप येत नव्हती. असेच काही महिने गेले. एके दिवशी दीप्तीला कळले की ती आई होणार आहे. विनयच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांनी दीप्तीची सर्व प्रकारे काळजी घेतली. आणखी काही महिने लोटले. दीप्तीने दुकानात जाणे बंद केले आणि अंकुरला भेटण्याचे साधनही बंद झाले. कधीकधी आईवडील अंकुरला दीप्तीच्या घरी घेऊन यायचे, पण रोज हे शक्य होत नव्हते. त्याचे हृदय अस्वस्थ राहिले. ठरलेल्या वेळी दीप्तीने मुलाला जन्म दिला. यावेळी विनयचे आईवडील त्याच्याकडे आले. बाळ 3 महिन्यांचे झाल्यावर ते परत गेले. आता दीप्ती दिवसभर लहानाची काळजी घेण्यात व्यस्त असायची. लहानाची काळजी घेत असताना तिला प्रत्येक क्षणी अंकुरच्या संगोपनाची आठवण यायची आणि वेदना होत असे. दुपारी ती लहानग्याला छातीशी धरायची आणि अंकुरला आठवून रडायची. अंकुरच्या बालपणीच्या आठवणी मनात जिवंत होत असत. त्याचे निरागस शब्द ऐकण्याची तिला इच्छा होती. आयुष्याच्या जोडीदाराला भेटून पुन्हा आई होऊनही ती अपूर्णच होती. विनय ऑफिसमधून घरी येऊन तासनतास लहानग्यासोबत खेळायचा. रात्रीही तो उठून त्याची काळजी घेत असे. त्याला बाहेर फिरायला घेऊन जायचे. लहान मुलगा आता 5 महिन्यांचा झाला होता. त्याच्या हास्याने घर गुंजत असे. लस दिल्यानंतर दीप्तीने लहान मुलाला घरी आणले तेव्हा त्याला ताप आला. तर दिवसभर रडत आणि चिडचिड करत असे. दीप्ती त्याची काळजी घेताना खूप दमली होती. विनय, तू परवानगी दिलीस तर मी काही दिवस आईच्या घरी जाईन. लहानाचीही तिकडे नीट काळजी घेतली जाईल. तिने विनयला विचारले. हो दीप्ती, जा. थोडी विश्रांतीही मिळेल. तू खूप थकली आहेस. माझी काळजी करू नको. ऑफिसचे कॅन्टीन खूप छान आहे. मी तिथेच जेवण करेन. विनयने आनंदाने परवानगी दिली. दीप्ती आनंदाने लहानग्याला घेऊन आईच्या घरी आली. आई बाबा दिवसभर लहानाची काळजी घेत असत. दीप्तीने अंकुरसोबत वेळ खर्च केला. ती त्याला आंघोळ घालायची, सगळं खाऊ घालायची. किती महिन्यांनंतर अंकुर रात्रभर तिला चिटकून झोपला. ती त्याला नवीन गोष्टी सांगायची. दीप्ती खूप खुश होती आणि तिची आई देखील पूर्ण समाधानी होती. दीप्ती निघून गेल्यावर विनय संध्याकाळी घरी यायचा. तेव्हा त्याला घर चावायला व्हायचं. तो दीप्ती आणि बाळाला खूप मिस करत होता. रात्री उशिरापर्यंत तो टीव्ही बघून मनोरंजन करत असे. तो रात्री झोपला की तो लहानगा रडतोय किंवा कुजबुजतोय असं त्याला वाटायचं आणि तो थक्क होऊन जागा व्हायचा. त्याला ना घरी शांतता होती ना ऑफिसात. त्याला ऑफिसमध्ये काम करावंसं वाटत नव्हतं आणि घरातली शांतता त्याला त्रास देत होती. अचानक विनयच्या लक्षात आले की आपण वडील असूनही आपल्या 5 महिन्यांच्या मुलापासून 5 दिवस दूर राहणे आपल्यासाठी चांगले नाही. पण दीप्ती ही आई आहे. ज्या मुलाचे तिने 5 वर्ष मनापासून पालनपोषण केले, त्या मुलापासून इतके महिने वेगळे कसे राहू शकले? खरंच किती क्रूर आणि लहान मनाचा आहे मी, ज्याने एका निष्पाप मुलाला त्याच्या आईपासून वेगळे केले. दीप्ती त्या चिमुकल्याला घेऊन कायमची निघून गेली तर? आपल्या लाडक्या मुलाशिवाय तो कसा जगणार? आणि मग दीप्ती अंकुरशिवाय आत्तापर्यंत कशी जगत होती? किती वेदना त्याने सहन केल्या असतील. विनयचे डोळे भरून आले. तो दीप्तीला स्वतःचा मानू शकतो तर त्यातून जन्माला आलेला भाग तो स्वतःचा मानू शकत नाही का? तो इतका संकुचित आणि स्वार्थी कसा झाला? त्याला पश्चाताप वाटू लागला. दुसऱ्याच दिवशी विनय दीप्तीच्या घरी पोहोचला. दीप्ती लहानग्याला मांडीत धरून अंकुरला पूर्ण ताकदीने भरवत होती. एक वेगळीच आपुलकीची चमक तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. विनयने तिला इतका आनंदी कधीच पाहिलं नव्हतं. तो मोहाने दीप्तीकडे बघतच राहिला. आजपर्यंत त्याने हा तेजस्वी आंतरिक आनंद एका आईकडून हिरावून घेतला होता. तो अपराधीपणाने भरला होता. तिने विनयकडे पाहताच दीप्तीचा चेहरा फिका पडला आणि अंकुरही घाबरला आणि त्याने त्याच्या आईचा पदर पकडला. विनय हसत हसत अंकुरच्या डोक्याला हात लावत दीप्तीजवळ उभा राहिला. तुझ्याशिवाय घर खूप एकटं वाटतंय. आता लहानालाही बरं वाटतंय. चल घरी जाऊया. विनय दीप्तीला म्हणाला. तू आईला नेत आहेस का? अंकुरचे डोळे भरून आले. बेटा, फक्त आईच नाही, मी तुला पण घरी न्यायला आलो आहे. आतापासून तू सुद्धा आईकडेच राहणार आहेस. विनय प्रेमाने म्हणाला. खरंच काका? अंकुर खुश झाला. काका नाही, बाबा म्हण बेटा, मी तुझा बाप आहे. विनयने त्याला आपल्या कुशीत घेतलं आणि प्रेमाने म्हणाला. दीप्ती आश्चर्याने विनयकडे बघत होती. मला माफ कर दीप्ती, मी खूप स्वार्थी होतो. आजपर्यंत मी आई आणि मुलाला एकमेकांपासून दूर ठेवले.
मी तुझा अपराधी आहे. लहानपणापासून विभक्त झाल्यानंतर मला माझ्या मुलापासून दूर गेल्याचे दुःख जाणवले. मला माझ्या दोन्ही मुलांना घरी न्यायचे आहे. मी 4 रात्र लहानग्याशिवाय राहू शकलो नाही. तू अंकुरशिवाय वर्षभर कसे जगणार? बस, मी तुला यापुढे त्रास देणार नाही. विनयचा स्वर माफी मागणारा होता. हा अनपेक्षित आनंद मिळाल्यावर दीप्ती रडायला लागली. मी तुला सांगितले, मुलगी, एक दिवस सर्व काही ठीक होईल. आत येत असताना आई आणि वडील म्हणाले. अंकुरने विनयला मिठी मारली. दीप्तीने लहानग्याला छातीशी घट्ट धरले. हे दृश्य पाहून ती भावुक झाली. आज तिचा संसार पूर्ण झाला असे तिला वाटले. याबद्दल तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि होय, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.